आणि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानैकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यममलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिनुरहितं सद्गुरुतं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास तयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ढलो ढलो वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती रंका विनंती माझी रंका विनंती आपण आसा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे देव। आज सोमवार आहे, सप्त्यातला दुसरा दिवस आहे। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज संतपर अभंग घ्यायचा असतो। योगायोग असा आहे की आज एकादशी आहे। शेवटी एकादशीचा अभंग असो की संतांचा अभंग असो, हे अभंग कोणाचे? तुमचे आमचे आहेत का? ना मी रचले ना तुम्ही रचले, संतांचेच अभंग आहेत। पण संतपर म्हणजे संतांचा उल्लेख जास्त असतो। आणि कोणताही अभंग जर घेतला संत भक्त आणि देव ह्याच्या पलीकडे काहीच नाही। काय आहे? संत देव आणि भक्त याच्या पलीकडे काही नाही। या अभंगामध्ये गंमत अशी आहे की देव आहे, हरिप्राप्तीची उपाय। हरिप्राप्त करायचा असेल तर धरावे संतांचे ते पाय, म्हणजे संतांशिवाय तुम्हाला देव प्राप्त होणार नाही। ते संत तुम्हाला एक साधन देतात आणि त्या साधनाने खरोखर सर्वांनाच ह्या बहुदुःखाचं जे खरं दुःख आहे, या भवसागराचं जे दुःख आहे त्याच्यातून आपण दूर होतो। कसं होतो ते विश्लेषणामध्ये येईल। आणि खरोखर हे प्राप्त जर करायचं असेल तर संतांशिवाय ते प्राप्त होत नाही। म्हणून संताविना प्राप्ती नाही
ऐसे वेद देती गाय. एका जनार्दनी संत एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. आपल्या जीवनाचं जे अंतिम सुख आहे, जीवनात दुःख जर घालवायचं असेल तर ते संतांच्या सहवासामध्ये, संतांची कृपा झाल्यावर ते दूर होतं. असे या एकंदरीत या अभंगामध्ये सांगायचं आहे. आपल्याला आज लाईट नसल्यामुळे या कीर्तनाला उशीर होत आहे, म्हणून सुरुवातीला आपण चाली घेतल्या नाही. कमीत कमी जितका वेळ आपल्याला मिळेल सांगण्यासाठी तेवढा आपल्याला वेळ काढायचा आहे. म्हणून जास्त चाली किंवा जास्त प्रमाण नको आहे, म्हणून विश्लेषण आपल्याला करायचं आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे ते पाय, तेने साधती साधने आणि मग तुटती भावाची बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाई. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. विठाला विठाला आजची पापमोचनी एकादशी आहे. मला वाटतं या मंडपात बसलेले सर्वजण आजची एकादशी केली असेल. सर्वांनी एकादशी केली आहे असं गृहीत धरू का? कुणी कुणी केली नाही हात वर करा बरं. कुणी कुणी एकादशी केली नाही म्हणजे सर्वांनी एकादशी केली. हां, काय हरकत नाही. मांधाता ऋषीने, राजाने आणि लोमस ऋषीला विचारलं की माणसांच्याकडून जर पाप घडलं, आता पाप घडत नाही असा कोण आहे का की माझ्याकडून पाप घडलेलं नाही आहे का असा प्राणी? पाप घडतच असतं, बोलण्यातून, पाहण्यातून, वागण्यातून, आचरणातून पाप हे नेहमी घडत असतं. तर पाप जर घडलं तर काय करायचं? मग लोमस ऋषीने सांगितलं मांधाता राजाला की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये, कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या ही एकादशी आहे, ही पापमोचनी बरं का. ज्यांनी कोणी, आता काय उपयोग नाही म्हणा, कारण आता एकादशी संपली बरं का. तुम्ही मला सकाळपासून केल्याचं बरं झालं असतं, पण आता एकादशीचं सूर्य उगवल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्य उगेपर्यंत 24 तासाची एकादशी आपल्याकडे धरली जाते. रात्री 12 वाजता एकादशी धरायची किंवा 12 वाजता आता उद्या एकादशी आहे बरं का, लवकर खाऊन घ्या असं नाही. ते सूर्य उगवल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगेपर्यंत 24 तास होता. आजची ही पापमोचनी एकादशी ज्यांनी केली त्यांच्या जीवनामध्ये पाप शिल्लक राहणार नाही, ते पाप निघून जाणार. मग माऊली काय म्हणतात? माऊली काय म्हणतात? हरी उच्चारणे अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे. हरीचा उच्चार जर केला तर पाप लगेच निघून जातं. हरी उच्चारणे अनंत अनंत पाप राशी म्हटलं. जातील लयाशी क्षण मात्रे. कसं? तृण अग्नी मेळे समर्थ झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण जर केला तर तुमच्या पापाच्या राशीच्या राशी जळतात म्हणतात. इथे लोमस ऋषी मांधाता राजाला सांगतात की ही जर एकादशी केली चैत्र महिन्यातली कृष्ण पक्ष, आता ही आजची, तर तुमचं पाप निघून जातं. आता कोणी केल्या कोणी नाही केला तो मुद्दा वेगळा आहे. पण 24 एकादशी आहेत. किती टोटल? 24 एकादशी. एकादशी किती? एकच बरं का, एकच एकादशी, पण तिची 24 नावं ठेवलेली आहेत. सगळ्याच एकादशी पुण्यवान आहेत, सगळ्याच एकादशी पवित्र आहेत आणि सगळ्याच एकादशीचं पुण्य आपल्याला मिळतं. मग एकच एकादशी करायची का? फक्त आषाढीच करायची का? फक्त कार्तिकीच करायची का? 24च्या 24 एकादशी पवित्रच आहेत, पुण्य मिळणारे आहेत, पाप नाश करणारे आहेत, सुख प्राप्ती करणारे आहेत. अशी एकादशी आहे. आणि ही पवित्र एकादशी कालच्या दिवसापासून सुरू होते बरं का. कधीपासून? दशमी व्रताचा आरंभ, दशमी व्रताचा आरंभ, दशमी व्रताचा आरंभ, दशमी व्रताचा आरंभ. दिंडी जागरण करा समारंभ, दिंडी जागरण करा समारंभ, दिंडी जागरण करा, दिंडी जागरण करा समारंभ. तेने तो स्वयंभू सुख पावे.
त्याला आनंद मिळतो. एकादशीच जागरण, हरिकीर्तन, नाम संकीर्तन, द्वादशी क्षीरापती जान, वैष्णव जन सेविते. असे हे व्रत किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचं आहे. कालच्यापासून आज आणि उद्या सकाळी एकादशी सोडायची, आज नाही, आणि सोडल्यानंतर पुन्हा जेवायचं नाही. दशमीला 1 दिवस 1च टाईम फक्त जेवायचं. आज उपवास करायचा आहे, उद्या 1 टाईम जेवायचं, पण नंतर जेवायचं नाही. असं 3 दिवसाचं व्रत आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, ऐसा व्रताचा महिमा बर का, नेमे आचरती जन बर का, गाती ऐकते हरी कीर्तन, ते समान विष्णूशी. विष्णूमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. पण 3 दिवसाचं व्रत आहे बरं का. ज्यांना करायचं असेल पुढे, आज नाही केलं समजा, पण यापुढे या 24 एकादशीमध्ये 2 एकादशी पुत्रता प्राप्ती आहे. पुत्रदा, ज्यांना मुलगा पाहिजे असेल त्यांनी त्या शोधायच्या नाहीत कोणत्या 2 आहेत, त्या 24च्या 24 करायच्या, पण या 3 दिवसाच्या नियमाप्रमाणे करायच्या. आता काही नाही असं म्हटलं दिवसभर चर, पण परमिशन दिली तुम्हाला, दिवसभर चर पण एकादशी कर. आणि मग त्या एकादशीला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे का? दिवसभर चर हे काय अभंग नाही बरं का. हे कोणीतरी असं म्हटलं बाबा, दिवसभर चर पण एकादशी कर. अरे एकादशी केल्याने तुमचं पोट रिकामं राहतं, अन्न खाल्ल्यानंतर नेहमीप्रमाणे झोप लागते, चिंतन होत नाही, तुमचं शरीर मोकळं वाटत नाही, ताजंतवानं वाटत नाही. सापाने बिंडकुळी गिळल्यानंतर एका ठिकाणी बसतो, तसं आपलं जेवण भरपूर पोट जेवलं की रात्रभर लगेच झोप येते. पण पोटात काय नसतं, झोप येईल का? म्हणजे आजच्या दिवशी, काल आणि उद्या 3 दिवस चिंतन घडणार. आता कोणतं चिंतन करायचं, काय करायचं, हा मुद्दा वेगळा आहे. पण हे जे व्रत आहे एकादशीचं, हे व्रत मात्र फार पुण्याचं आहे. व्रता माझी व्रत एकादशी, व्रता माझी व्रत एकादशी पावन, पण दिंडी जागरण देवाप्रिय, अष्टही प्रहर हरिकथा करी, वाचे विठ्ठल हरी वदुनिया. असं केलं तर, नाहीतर नाही. 1 प्रहर 3 तासाचा आहे. 8 त्रिक 24, 24 तासाचा दिवस आहे की नाही, 3 तासाचा 1 प्रहर, म्हणून 8 त्रिक 24. अष्टही प्रहर हरिकथा करी, वाचे विठ्ठल हरी वदुनिया. करतो का कोण? कोण करतो का असं? त्यामुळे आम्ही कामं कधी करायची? 8 तास, 8 त्रिक 24 तास जर हरिकीर्तन करायचं असेल तर आम्ही कामं कधी करायची? खायचं कधी, बोलायचं कधी, भांडायचं कधी? पण करता येतं बरं का. 8 त्रिक 24 तास चिंतन करता येतं. 365 दिवस, नवे तुमच्या 100 वर्षापर्यंत तुम्हाला चिंतन अखंड करता येतं. कसं करता येतं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईला प्रवास रम, दुःख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईला कामामध्ये काम, काही म्हणा राम, सुख होईल जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. पण काय सांगितलंय? संतांचे बोल नेहमी वाचार्थ, लक्षार्थ, मतितार्थ आणि गुह्यार्थ असे वेगळे वेगळे असतात बरं का. काय म्हणतात? कामामध्ये काम, काही म्हणा राम. म्हणा ना, म्हणायचं म्हटलं म्हणजे कशाने म्हणणार आपण? ही वापर करायचा ना, ही वैखरी आहे ना. किती वाचायत आपल्याला? परा, पश्यंती, मध्यमा, आपण बोलतोय ती वैखरी. पण याच्याही पलीकडे एक वाचा आहे, प्रणव वाचा. नामदेव महाराज म्हणतात, परेही परते घर, ते राहू निरंतर, निरंतर, अंतर न पडता आपोआप ऑटोमॅटिक. 5वी वाचा आहे ती. मग ही 5 वाच्यापैकी श्रेष्ठ वाचा कोणती?
ही जी वाचा आहे, अखंड बोलतो का माणूस कधी? बरं, दिवसभर जरी बोलत असला तरी रात्री तरी विश्रांती घेतो का नाही? घेतो की नाही? चेहऱ्यावर हो तरी असं आम्हाला दिसलं पाहिजे. रात्री विश्रांती घेतो का नाही? दिवसभर बोलत असेल, मग रात्री विश्रांती घेतल्यानंतर कसं म्हणणार तुम्ही राम? कामामध्ये काम काही म्हणणार राम म्हटले की नाही आता तुकाराम महाराज? मग रात्री कसे म्हणणार झोपल्यावर? जेवताना कसे म्हणणार? गप्पा मारताना, भांडताना कसे म्हणणार सांगा ना? म्हणू शकता का? नाही म्हणू शकत ना, पण तरी म्हणू शकता तुम्ही. कसं? तुमच्या शरीरावरचं फक्त एकच मुख जे आहे हे अखंड चालू आहे. काय चालू आहे? अखंड चालू आहे. बंद आहे. हे विश्रांती घेतं का कधी? गावाला जातं का? ते म्हणले आता मला, मी दमतोय सारखा, मी आता विश्रांती घेणार. जमेल काय? किती मिनिटं? किती मिनिटं? 5 मिनिटं सुद्धा, 3 मिनिटं नाही, 2 मिनिटं नाही. हे विश्रांती घेऊ शकत नाही, अखंड चालू आहे. आणि त्याच्यावर जर फिट केलं तर, याच्यावर जर फिट केलं नाम तर अखंड चालेल की नाही? भांडताना बंद असतं काय? जेवताना बंद असतं का? झोपताना बंद असतं का? 2 नंबर करताना बंद असतं का? कधी बंद असतं हे? म्हणून याच्यावर त्याला घ्यायचं. हे श्वासावरचं नाम आहे. आणि हे नाम घ्यायचं घेण्यासाठी एकादशी. एकादशी म्हणजे काय? उद्या द्वादशी म्हणजे 12 दिवस, आज 11 दिवस, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या. हे काय आहे? काल मोजण्यासाठी हे गणित आहे. 11वा दिवस आहे हा. पण आजच फक्त तुम्ही चिंतन करा. उद्याचे दिवस जास्तीत जास्त 12 सोडले की नंतर काय नाही. आणि नंतर काय करणार? 15 महिन्यातले 3 आणि 3 6 दिवस जर गेले तर 24 दिवस काय करणार मग? प्रश्न आहे की नाही? 6 दिवस जर तुम्ही चिंतन केलं तर 24 दिवस काय करणार? मग अखंड म्हणा ना. कशाला 1 दिवस, 2 आणि 3 दिवस? काय म्हणायचं आणि कसं म्हणायचं? हे 2 प्रश्न शिल्लक राहतात. त्यावेळेला ते म्हणतात ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी. क्रिया करुणी दाविती अंगी, 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 क्रिया करुणी दाविती अंगी. असे संत आहेत. मग तुम्ही संत कोणाला म्हणता? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गुरुबा महाराज, एकनाथ महाराज, हे संत. मग ते गेले की त्यांनी मार्ग काय ठेवला नाही का? तुमच्यासाठी काय ठेवलंय का नाही त्यांनी? ही परंपरा बंद पडली काय? त्यांनी सांगितलेली परंपरा आजही आहे. संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. ते संत आजही आहेत. आणि ते संत म्हणजे ते ज्ञान, आणि ज्याच्याजवळ ते आहे तो देहासहित संत. म्हणून इथं संत होऊन गेले की नाही? आज या संताचं तुम्ही पुण्यतिथी करता की नाही? त्यांना किती मुलं, किती बायका होत्या, किती एकर जमीन होती, किती घरं होती, किती कारखाने होते? होतं का काय? पण त्यांची आज तुम्ही पूजा करताय. हे लांबून महाराज इथे या ठिकाणी गायक म्हणून आले, मृदंगमणे आलेत, तुम्ही इथं आलेत. आपल्या वडिलांचं किंवा आजोबाचं असं सप्ताह झालाय का कुणाचा? गावाले आजोबाचा पंजोबाचा असा सप्ताह झाला का? का बरं? ह्याने असं काय केलं मग? कुणाला किंमत आहे मग? अहो, श्रीमंताला सुद्धा नाही, मंत्र्याला संत्र्याला नाही, राष्ट्रपती नाही, ना मुख्यमंत्री नाही, ना खासदार नाही, ना आमदार नाही, त्यांना किंमत नाही. संतांना किंमत आहे. आणि संतांना किंमत आहे म्हणून सप्ते आहेत. आज हरिपाठ आम्ही पाहिला की लहान लहान मुलं हरिपाठामध्ये बरोबर पावलं टाकत होती, काही चुकत नव्हती, आनंद मिळत होता त्यांना. तो व्यायाम घडत होता, त्यांना तो आनंद मिळत होता. आणि ते पाहून आम्हाला सुद्धा आनंद होत होता की भविष्य काळासाठी हे सगळे भविष्य काळ आहे. हे पुढे बसलेले, इकडे पुढे बसलेले, यांना हरिपाठ म्हणजे काय, सप्ताह म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय हे कळतंय. म्हणजे हे काय आहे? आपलं भविष्य आहे. गावाचा, आपल्या कुळाचा, आपल्या देशाचा हा भविष्य आहे. आणि यांना घडवलं पाहिजे. आणि यांना घडवण्यासाठी हा सप्ताह आहे.
सप्त्याचं 4थं वर्ष आहे. 8 त्रिक 24, कालचा 25 आणि 26वा कीर्तन आहे. सुधारण्यासाठी माणसाला किती कीर्तन ऐकलं सुधारू शकतो? सुधारायचं जर म्हटलं तर किती कीर्तन ऐकल्याने सुधारणार? एक कीर्तन मनापासून ऐकलं तर सुधारू शकतो का नाही? एक कीर्तन ऐकलं तरी मनापासून सुधारू शकतो तो. पण त्या कीर्तनामध्ये ते ज्ञान पाहिजे. कोणतं? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान पाहिजे. पोट भरायचं ज्ञान कोण शिकवतं का हो? पोट भरायचं ज्ञान कोणी शिकवतं का? किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, किती भाकऱ्या खाल्ल्या पाहिजे, किती आमटी त्यात घेतली पाहिजे, कुस्करलं पाहिजे का तसं खायचं, असं आहे का? क्लास आहे का कुठे? संसार आपोआप चालतो, पण परमार्थ मात्र करावा लागतो. कशासाठी करायचा आहे परमार्थ? कशासाठी सप्ताह आहे हा? पहिल्यांदा मी कोण? मी या जन्माला आलो मनुष्य प्राणी, कशासाठी आलो, कुठून आलो, काय करायचंय आणि नंतर कुठे जायचंय? कधी विचार केला का? केला का कधी विचार? सांगा. आपण कुठून आलो, नेमकं काय करायचंय आणि एवढे आतापर्यंत गेले, कुठे गेले? पाट्या दिसतील दरवाज्यावर, वैकुंठवाशी, कैलासवासी, स्वर्गवाशी, पण नरकवाशी अशी पाटी ऐकली का तुम्ही? वाचली का? आणि तिथे गेल्याशिवाय राहत नाहीत. कारण इकडे जायला रस्ता तुम्ही धरलाय कुठे? वैकुंठाचा आणि कैलासाचा, स्वर्गाचा रस्ता धरलाय का? मार्ग धरलाय का? तो काय केला असं तुम्ही स्वर्गात गेले? त्याकरता तुम्हाला संतांच्या पावलावर पाऊल ठेवावं लागेल. संतशास्त्र वाचावं लागेल, हरिपाठ दररोज करावं लागेल, ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, गाथा वाचावं लागेल, श्रीमद भागवत तुम्हाला वाचावं लागेल, ऐकावं लागेल. तर मनुष्य देहाचा सार्थ तुम्हाला कळेल की मी मनुष्य म्हणून कशासाठी आलो. अरे माणसाने तुम्ही देव होऊ शकता. ते जर ते संत आहे, ते आपल्यासारखं शरीर होतं, ते जर संत झाले, हे तुम्ही नाही होऊ शकत काय? घरात राहून, संसारात राहून वैराग्य निर्माण होतं, पण केलंय का तसं? सर्व प्राण्यामध्ये, सर्व योनीमध्ये मनुष्य प्राणी ही मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी चित्ती का न धरावी? चित्तात धरलंय का कधी? अरे मी देव होऊ शकतो, मी संत होऊ शकतो. संसार करून यांनी नसेल संसार केला, पण तुकाराम महाराजांनी केला का नाही? एकनाथ महाराजांनी केला का नाही? कोणत्या महाराजांनी केलं नाही? फक्त 4 भावंड माऊलीची, तुकडोजी महाराज, रामदास स्वामी, अक्कलकोट स्वामी, बाकी काय एक बोटावर मोजणे एवढे आहेत, त्यांनी लग्न केलं नाही. बाकी सर्व संतांनी लग्न केलं, तरी सुद्धा ते संत झाले की नाही? आपल्याला होता येणार नाही का? मनात धरा ना, चित्तामध्ये धरा, उतरवा. काय देवाला आवडतं आणि आपण काय करतो? आपण देव का होऊ शकत नाही? देवाला जे आवडते आपण करतो का? आवड देवासी तो एका प्रकार, आवड देवासी तो एका प्रकार, आवड देवासी तो एका प्रकार, आवड देवासी तो एका प्रकार. तुळशी माळा गाडा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गाडा गोपी चंदन टिळा. जे प्रमाण दिलं त्या प्रमाणाप्रमाणे आपल्याला वागायचंय. काय आवडतं देवाची आवडे तो, आवडे देवाची ऐका तो प्रकार. काय प्रकार आहे? नामाचा उच्चार रात्रंदिवस. साधी गोष्ट नाही आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग रात्रंदिवस जर तुम्ही उच्चार करणार असाल तर बाकीची कामं कशी करणार? प्रश्न आहे की नाही? प्रश्न आहे की नाही? पण करता येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्रंदिवस तुम्हाला चिंतन करता येतं. ही रीत आहे. जसे ते परत म्हणतात, रात्रंदिवस तुम्ही माझे करारे चिंतन, रात्रंदिवस तुम्ही माझे करारे चिंतन, यमाचे बंधन नाही तुम्हा
देवराज आले मनसखी बसले, देवराज आले आले मनसखी बसले. देवराज आले मंचकावर बसले, पण त्याने तुम्हाला उपदेश केला. भक्ताशी दिले वरदान. काय वरदान केले? दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहून आनंद करा. करा तुम्ही, पण रात्रंदिवस तुम्ही माझे करारे चिंतन. माझे म्हणजे कुणाचे? माझे. कोण म्हणते हे? नामदेव महाराज म्हणतात बरं का. पांडुरंगाचं भजन करायचं आहे रात्रंदिवस. मग कसं करायचं? तिन्ही अभंगामधून तुम्हाला मी सांगतोय की रात्रंदिवस तुम्हाला भजन करायचंय. करता येईल की नाही? आता मी सांगल्या रीतीप्रमाणे करता येईल की नाही? याला सवय लावायची आहे. हे अखंड वाहते, हे अखंड चालते, त्याच्यावर सवय लावायची. उदाहरणार्थ कृष्ण 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 कृष्ण. सवय लागेल का नाही? लागेल का नाही? पण हा मंत्र आहे, हे लक्षात घ्या. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि हा उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. पण जे नाम आहे, जे तत्व आहे, तो मात्र गुपित आहे. कशावरून? कशावरून गुपित आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मगाच्या हरिपाठामध्ये घेतलं गेलं. काय बीज आहे ते माहिती आहे का? बीज माहिती आहे? मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेज ज्ञानदेवा सार जोजविले. आदिनाथ उमापासून, आदिनाथापासून ते बीज ज्ञानदेवापर्यंत आलं. माहिती आहे बीज काय आहे ते? प्रगट झाले? प्रगट झालंय का? नुसतं म्हणतो आपण आदिनाथ उमा, नाही का? आदिनाथ चाल लावून म्हणतो की नाही? पण काय बीज आहे ते? शोध घेतलाय का कोणी? मला ते पाहिजे, मला ते कळायला पाहिजे म्हणून. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. काय काय दिले? हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले आणि भ्रमर गुंतले समून कळके. असं माळ जपता जपता कधी तुम्ही तसं केलं का सांगा? मग कशाला सांगितलं हरिपाठामध्ये? संतांनी जे सांगितलं ते करा ना. हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले, केलं का तसं कधी? सांगितलंच नाही ना. ज्ञानदेवा मौन जप माळांतरी. आणि तरी सुद्धा माळा जपतात का नाही लोक? जपतात की नाही? ज्यांच्याकडे माळा आहे तुम्ही जपमाळ करता की नाही? अशी का नाही करत? हो किंवा नाही म्हणा. कुणीतरी करता की नाही? सांगितलंय का अशी माळ जपायला? सांगितली का? नाही. ज्ञानदेवा मौन जप माळांतरी. संतांचं ऐकायचं नाही का तुम्हाला? ऐकायचं का नाही? इतकं सोपं सांगितलं ना त्यांनी. कारण हे अखंड चालले ना, हे अखंड याच्यावर जपा म्हणले ते. माळ बीळ काय नाही, फक्त चिंतनामध्ये बसायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं, आपोआप चालतं ते. आपे आप भेटे देव, आपे आप. पण तसं करता आलं पाहिजे. काय सांगायचं मला तुम्हाला? आजचा अभंग जो आहे तो हा संतांचं महत्व आहे, देवाचं महत्व आहे. दोन, पहिल्यांदा हरी तो कसा प्राप्त करायचा? संतांशिवाय प्राप्त होत नाही असं वेदाने लिहून ठेवलंय. आणि हे जर केलं तुम्ही तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार. प्रत्येकाला इच्छा आहे की नाही संसारामध्ये? विदाउट इच्छाचा संसारच नाहीये. आणि त्या संसारातल्या इच्छा तुमच्या पूर्ण करता करता तुम्हाला वाटेल अरे हा माझा नाहीच आहे, हा संसारच माझा नाहीये, माझं कर्तव्य आहे फक्त ते. संसारात राहून तुम्हाला वैराग्य निर्माण होतं. आपलं खरं घर कुठं आहे हे तुम्हाला समजतं. आता तुमचा उन्हाळा सुरू झाला, आता 1-2 महिन्याने पुन्हा काय सुरू होईल? काय सुरू होईल? आता 2 महिन्याने काय सुरू होईल? पावसाळा सुरू होईल ना. पावसाळा सुरू होईल का नाही मंडळी? सर्वांनी तुमच्या चेहऱ्यावर का हा शेवटचा झोप आली असेल तर बंद करू का? तुम्हाला झोप आली असेल तर बंद करू का? आज एकादशी म्हटल्यानंतर पोटात तर अन्न नाही, झोप कशी घेईल? 2 महिन्याने पावसाळा सुरू होतो की नाही? एप्रिल आणि मे महिन्यातच गरजा सुरू होतोय, गडगडा गडगडा गडा सगळा. आणि दबा 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 पडतो. काय पडतो?
पाऊस पडतो ना बाळा? कुठून आला तो पाऊस? पाऊस कुठून येतो? कुठून येतो पाऊस? आभाळातून येतो की नाही? आभाळ कसं तयार झालं? आभाळ कसं तयार झालं? कोण सांगेल? आभाळ कसं तयार झालं? समुद्राच्या वाफेपासून ते बाष्प बनल्यानंतर ते समुद्राचा ते ढग तयार झाले आणि त्याला अवधी लागला तेवढा, आणि मग तो दबा 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 ढगातून पडायला लागला. कोण पडतोय? नाव त्याचं पाऊस आहे, पण खरा कोण आहे तो? समुद्र. कोण आहे तो? समुद्राचं बाष्पीभवन झालंय, साठलंय ते, आणि पडताना तो पाऊस नावाने पडतो, पण आहे कोण? समुद्र. पडतो, शेती, तुमचे नाले विहिरी भरतात आणि पुन्हा आणखीन तो जातो कुठे? कुठे जातो? समुद्रामध्ये जातो की नाही? मग समुद्रच येतो, नाव बदलतो, पाणी तुम्हाला देतो आणि परत तो कुठे जातो? स्वतःच्या घरी, आहे की नाही? मग आपण कुठून आलो? समुद्र जसा त्याच्या घरी गेला तसं आपण कुठे जायला पाहिजे? आपण आपल्या घरी जायला पाहिजे की नाही? कोणतं घर आहे आपलं? ते काय ते बांधलेलं नवीन 2 मजली 3 मजली, ते तुमचं घर नाही ना, तुमचं ना माझं कोणाचं घर नाही. ते आपलं घर कुठे आहे? निर्गुण निराकार हे जे ब्रह्म आहे की नाही, हे ब्रह्म आपलं घर आहे. निर्गुण निराकार माहूर माझे गाव. बरं का? आपलं गाव कोणतं आहे? जाई न गे माय येते पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया, ते माहेर आहे आपलं. पण सोलापूर जिल्ह्यात तर ते नाही बरं का, ते नाही. हे ब्रह्म असणार, ब्रह्मांडाकार असणार ते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ते ब्रह्मांडाचे आकार, ते पंढरपूर. नावाला आलेलं नाही, नावाचं पंढरपूर नाही, निर्गुण निराकार. तिथून आपण आलो आणि तिथंच आपल्याला जायचंय. पण कशात अडकलो आपण? मी आणि माझ्यामध्ये अडकले की नाही? मी आणि माझ्यामध्ये अडकल्यामुळे आपल्याला इथून कसं सुटायचं ते कळत नाही. म्हणून आपल्याला संतांनी मार्ग दाखवला. निमित्त आहे एकादशीचं, निमित्त आहे एकादशीचं. त्या अप्सरेने ऋषीला वेड बनवलं. मंजू घोष नावाची जी अप्सरा आहे त्याने च्यवन ऋषीचा जो मुलगा आहे त्याला वेड्यात काढलं, काम निर्माण केला. 57 वर्ष तो भोगत राहिला. किती? 57 वर्ष. आणि ती अप्सरा म्हणले आता ते मला जाऊ द्या. ते म्हणले आता तर आली तू, आता कुठे जाऊ दे, जरा नाही तर सकाळ तर होऊ दे. अहो म्हणे जरा भानावर या, किती दिवस झाले बघा. आणि मग म्हणली 57 वर्ष उपभोग घेतला त्या स्त्रीचा, त्या अप्सरेचा. आणि मग त्याला लक्षात आलं की माझी सर्व तपश्चर्या केलेली सगळी भंग पावली. आणि तिला शाप दिला यांनी. काय शाप दिला? की तू पिशाची योनीमध्ये जाशील. आणि बिचारी गेली, पुन्हा म्हणली शाप, आम्हाला उशाप द्या. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याची एकादशी कर, आजची एकादशी कर, तुझा शाप निघून जाईल आणि पुन्हा तुला ते दिव्य शरीर प्राप्त होऊन तू स्वर्गामध्ये जाईल. तसं झालं बरं का? तसं झालं. ती मंजू घोष ही पुन्हा तिला शरीर प्राप्त झालं आणि पुन्हा ती स्वर्गात गेली. आणि ऋषी सुद्धा, त्यांनी सुद्धा हीच एकादशी केली. म्हणून आपण ही एकादशी करतोय. प्रत्येक एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण एकादशीचं तुम्हाला महत्त्व सांगतोय की जोपर्यंत तुमची 11 इंद्रिय एकत्र येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला एकादशी घडत नाही. कोणची 11 इंद्रिय? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन. हे 11 इंद्रिय 12व्या बुद्धीच्या अंडर आले पाहिजे. चिंतन करताना आपण असे चिंतन करतोय, बुद्धीने 11 इंद्रियांना एकत्र आणलं पाहिजे तर एकादशी आहे. तुम्ही दिवसभर काय खाता, का उपाशी राहता, याला महत्व नाही. एकादशी म्हणजे साबुदाणा भरपूर खायचा, एकादशी म्हणजे भगर भरपूर खायची, एकादशी म्हणलं की फळं भरपूर खायची, याला एकादशी म्हणतात का? 11 इंद्रियाने जो चिंतन करतो त्याला एकादशी म्हणतात. आणि हे 3च दिवस नाही, अखंड. लक्षात आलं? 365 दिवस तुम्ही याच्यावर चिंतन करू शकता. शुद्ध शाकाहारी राहून फक्त मांसाहार करण्याची, जुगार खेळण्याची, मद्यपान करण्याची तुम्हाला परमिशन नाही.
दशमीला 10 पदार्थ, 11 एकादशीला 11 पदार्थ, उद्या 12 पदार्थ, हे तुम्हाला सोडायचं आहे, त्याग करायचा आहे, त्याग. आणि तो जर त्याग करा शिकला तर आयुष्यभर माणूस त्या वस्तूचा त्याग करतो आणि तो शुद्ध शाकाहारी होतो, त्याचं मन शुद्ध शाकाहारी होतं. आणि मग त्याला त्याची नजर, त्याचा स्पर्श हे त्याला काय होतं, गोडच वाटतो. तो दुसऱ्या माणसाने असं वाटतं की त्यांनी यावं माझ्याकडे, माझ्याशी बोलावं, माझ्या शेजारी बसावं. कशामुळं? केवळ त्या नामामुळे. म्हणून एकादशीचं महत्व झालं. आता संतांनी सांगितल्याप्रमाणे, एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला जर या संसारातून, या दुःखरूप संसारातून सुटायचं जर असेल आणि खरोखर देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. पहिलं चरण हरिभक्तीची उपाय, हरिभक्तीची उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय. साधती साधने धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय. साधती साधने जर कोणा तुम्ही संत म्हणत होता तर हे पाय नाही, ते पाय वेगळे आहेत. ते पाय म्हणजे ते ज्ञान, त्यांच्या मुखातून निघालेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान, त्याला चरण म्हणायचं, त्याला पाय म्हणायचं. तुम्ही या पायाकडे हे करू नका. आता दुसरी गोष्ट म्हणजे हरिप्राप्त आहे का हरिप्राप्त करायचं आहे? काय म्हणत, हरिप्राप्तच आहे का हरिप्राप्त करायचं आहे? हरिप्राप्तच आहे. पण हरिप्राप्तच आहे. आता तुम्ही कुणाच्या जीवावर बसलाय? तुम्ही बसलेले आहात मंडपामध्ये, कुणाच्या जीवावर बसलेत? तुम्ही उभे आहात, मी उभा आहे, मी बोलतोय, महाराज मृदुंग वाजवतात, कुणाच्या जीवावर? आपल्या शरीरामध्ये जर देव नसेल तर आपण बसू शकतो का? बघू शकतो का एकमेकाकडे? मी बोलू शकतो का? तुम्ही ऐकू शकता का? मग देव प्राप्तच आहे ना, प्राप्त कुठं करायचं आहे? मग हे असे काय म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. सांगतात तुम्हाला, त्यातला मथितार्थ वेगळा आहे की तो देव तुमच्याकडेच आहे, आपलं अज्ञान घालवायचंय. अज्ञान कोण घालवतो? धरावे ते संतांचे पाय. संतांच्याकडून ते जर ज्ञान घेतलं की तुमचं अज्ञान निघून जातं. मी देह आहे, परंतु देह माझा साधन आहे. काय आहे देह? साधन. आम्ही आता सरांच्या गाडीत आलो अमरावतीतून. आता गाडी तिकडे साईडला लावली, मुक्कामाचं ठिकाण आलो, गाडी तिथे बंद आहे की नाही? म्हणजे ज्या कामासाठी आम्ही आलो त्या कामासाठी आल्यानंतर जे साधन घेतलं होतं ते बाजूला ठेवले. तुम्ही आतापर्यंत घरातून चालत होता की नाही? आता चालताय का तुम्ही? बसलाय ना? मग चालण्यासाठी पायाचा उपयोग केला की नाही? मग आता काय चालता का तुम्ही? नाही. तसं हा देह ईश्वरापर्यंत जाण्यासाठी साधन आहे. मग हा साधन रूपी देह तुम्ही आहात काय? बघा जरा विचार करून. साधन रूपी देह तुम्ही आहेत का? साधा प्रश्न नाही हा, सहज सुटणारा नाही आहे. मग मी नाही तर कोण आहे? माझं घर आहे, माझी शेती आहे, माझी पत्नी, माझी मुलं, माझे आईबाप, माझे बहीण भाऊ, तुमचे आहेत का ते? व्यवहाराने असतील तुमचे, पण तुमचे ते नाहीत. अहो तुमचा देह पण तुमचा नाही तर काय आहे?
तुमचा देह सुद्धा तुमचा नाही, तो कुणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय, येथे मनुष्याचे काय, येथे मनुष्याचे काय. कुणाचा आहे देह? काळाचा आहे, पंचमहाभूताचा आहे, तो तुमचा नाहीये. किती वर्षाकरता घेतला माहित नाही. तुळजापूरला गेले की तुमच्या छातीवर शिक्के मिळतात, आहे का नाही? काय म्हणता तुम्ही? तुळजापूरला गेलते बरं का, असे हाताचे ठसे असतात की नाही पाठीवर ह्याच्यावर. खंडोबाला गेले की तुम्ही सगळे भंडारांनी तुम्ही सगळे माखून जाता. जे खंडोबाला गेलते, भैरोबाला गेले, ज्योतिबाला गेले की तुम्ही गुलालाने सगळे भरतात. तुम्ही म्हणता तिकडे गेले ते बरं का. ह्या खुणा आहेत ना. तसं देह हा काळाचाच आहे. तो काळाचा किती वर्षाकरता आहे तो तुम्हाला माहित. ज्यांचे नंबर कोरोनामध्ये लागले गेले की नाही, त्यांचाच होता ना देह तो. ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांचं होते की नाही? ते ज्या घरात राहत होते त्यांचे नातेवाईक त्यांचे होते की नाही? कुठे गेले मग ते? मनात संधी मिळाली का? संतांचे बोल कसे आहेत? क्षणभंगूर नाही भरोसा, व्हारे सावध, तोडा माया आशा. सांगितले का नाही? तोडतो का आपण? माया आशा तोडली पाहिजे. तुमचं नाहीये काय ते, फक्त ड्युटी करायची आहे. माझं नाही, आतापर्यंत माझं म्हणत होतो पण ते माझं नाहीये, खरंच नाही बरं का. म्हणून ते प्राप्त करण्यासाठी माझ्याकडचं जे अज्ञान आहे ते मला घालवलं पाहिजे. ते अज्ञान कशाने जाईल माझं? मी जर मी नाही आणि माझं जर घरा हे संसार, पत्नी, मुलं, आई बाप माझे नाही म्हणता, मग हे कशाने जाईल बरं? कशाने जाईल महाराज? चरण दुसरं. येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, ओ येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने, येणे साधती साधने, 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 येणे साधती साधने. तेने साधती साधने आणि मग तुटती भावाची बंधने. साधन घेतल्याशिवाय अंधारातून जाताना कोणतं साधन असतं तुमच्याकडे? अंधारातून जाताना साधन कोणतं असतं? अरे बोला ना, आहे ना? 3 शेलची जर असेल तर बिंदा असतं अंधारातून जात. तेने साधती साधने, ते साधनाने तुम्हाला अंधाराची भीती वाटते का? तसं ह्या भवसागराची भीती आहे प्रत्येकाला. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. अरे ह्या भवाचं बंधनच आहे ना आपल्याला. माझं हे बंधनच आहे ना. बंधनात अडकले की नाही? माझं म्हटलं की अडकले.
तुम्हाला माहिती आहे का लग्नामध्ये कन्यादान होत असतं, कन्यादान. आता करतात का नाही तुमच्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये करतात ना? हा. मग ते मुलीचा हात खाली, नंतर त्या नवऱ्याचा, नंतर वरून त्या बापाने ते पाणी सोडायचं. हा. मग ब्राह्मण सांगतो म्हणा न मम, वडिलाला काय सांगतो न मम म्हणा, आणि नवऱ्याला सांगतात तू म्हण मम. न मम म्हणलं की तो सुटतो. आतापर्यंत माझी मुलगी, लक्ष्मीसारखी दिसणारी माझी मुलगी आणि विष्णूसारखा दिसणारा हा माझा जावई, याला माझी मुलगी दिली. माझा आता याच्यात काही संबंध नाही. बापाचा संबंध संपतो आणि जावायचा संबंध जुळतो. किती जन्म? 7 जन्म. आणि पुन्हा वडाची पूजा केली की आणखीन 1-1 वर्ष वाढत जाते की नाही? म्हणजे मम आणि न मम. मम म्हटलं की माझं अडकतो, न मम म्हटलं की सुटतो. आहे की नाही रीत? तसं खऱ्या अर्थाने सांगा, हा देह तरी तुमचा आहे का? जर असता, एक इंद्रिय का बरं सुटले असतील? एक इंद्रिय सोडतात की नाही? डोळ्याने दिसत नाही, चष्मा येतो. कानाने ऐकू येत नाही, मशीन येते. पांढरे केस होतात, काळे करता येतात. दात पडतात, बतळी बसवता येते. आहे की नाही? एक इंद्रिय सोडायला तयार होतात. का बरं? ते तुमचे नसतात ना. तुमचे नसतात म्हणून ते सोडतात. मग तरी सोडतो म्हणतो माझा डोळा दुखतो, माझा कान दुखतो, माझा हात दुखतो. माझा म्हणतो की नाही, अरे तुमचा नसतो तो, तुमचा नाही येतो. काही वर्षाकरता तुम्हाला तो भाड्याने घेतलाय. कशाने घेतलाय? हा बरं, ते पण किती वर्ष सांगता येत नाही. शब्द काय आहे? क्षणभंगूर नाही भरोसा. आणि हो रे सावध तोडा मायाशा. अल्पायुष्य मानव देह, शत गणले तो अर्धरात्र खाय. मध्ये बालवतो पीडा रोज क्षय. काय भजनाशी उरले ते पाहिला. राम राम स्मरा आधी. स्मरलाय का आपण? नाही. जेवायला आधी, झोपायला मधी, आणि कीर्तन प्रवचनाला कधी मधी. आहे की नाही? सगळ्याच्या मध्ये झोपायचं. हे जर आलं तर मध्ये झोपायचं. काही नाही राहिलं तर अगोदर जेवायला बसायचं. नाही राहिलं तर काही अगोदर बसायचं. म्हणून ते म्हणतात जेवायला आधी, झोपायला मधी, आणि कीर्तन प्रवचनाला कधी मधी. जर तुम्ही आले कीर्तनाला तर कळेल ना मी कोण आहे ते. संतांचे बोल तुमच्या कानात घुसले, अरे मी कोण आहे. आणि तुम्हाला जर कळालं तर तुम्ही इतरांना सांगू शकता की नाही? आता मी इथं उभा आहे. कुठे गेलो तू शिकायला? मी देहू आळंदीला शिकायला गेलो नाही. मी 12 वर्ष. तुमच्यासारखा संसार, पत्नी, मुलं, चांगलं ग्रॅज्युएशन, फॉरेनला मुलं, सुनबाई चांगला ग्रॅज्युएट, पण तुमच्या समोर मी इथं उभा आहे. कसं काय बरं? ट्रेनिंग नाही घेतली, काय नाही. संकीर्तन यायला कसं लागलं? कसं काय यायला लागलं? फक्त सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा झाली की तुम्हाला काही करावं लागत नाही. संत कृपा झाली की तुम्हाला काही करावं. ती संत कृपा बरं का. तेने साधती साधने. त्याने आम्हाला एक साधन दिलं आणि त्या साधनावर मी आरूढ राहिलो आणि मला आपोआपच ते ज्ञान झालं. आपोआप भेटे देव. हा, आपे आप भेटे देव. आपे आपच बरं का. काही वेळ लागत नाही त्याला. तुका म्हणे गुरु चरणी, तुका म्हणे गुरु चरणी. तुका म्हणे गुरु चरणी, तुका म्हणे गुरु म्हणून गुरुजी बजावे, म्हणून गुरुजी बजावे, म्हणून गुरुजी बजावे, म्हणून गुरुजी बजावे.
भजावे. काय भजायचं म्हणजे काय, त्यांना आंघोळ घालायची, त्यांचं दररोज अंग चेपायचं, कपडे धुवायचे, असं काही नाही. त्यांनी जे दिलं ते विश्वासाने जपायचं. त्यांनी जे दिलं, विश्वास करी स्वामी वरे सत्ता, गुरुनी माझ्या जे दिले ते मनापासून श्रद्धेने त्याचा जप करायचा, सतत जप करायचा. कशावर लक्ष ठेवायचं? श्वासावर लक्ष ठेवायचं. आतापर्यंत आपण श्वासावर लक्ष ठेवलंय का? पण गुरुनी ज्या वेळेला तुम्हाला ते साधन दिलं तेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष ठेवायला लागले. काय करतोय हा? हे तुझं काय काम आहे? तुझं काय काम आहे बाबा? तुला जे दिलं तू जप बरं. ह्याने नाही जपायचं, याने जपायचं नाही. याला सांगायचं, हे तुझं काय काम आहे? तू रिकामा जायचं नाही, रिकामा यायचं नाही. काय म्हणायचं ज्याला माहित नाही त्यांनी काय म्हणायचं? वरती श्वास आला की राम, सोडताना कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ज्यांच्याकडे नाम नाही त्यांनी मंत्र जरी श्वासावर म्हटला तरी तुम्हाला काय प्रचिती येते ते पुढच्या वर्षी मला सांगायचे, मुद्दाम मला सांगायचे. कारण आज हरिपाठाला ज्या माझ्या मुली, छोट्या छोट्या मुली, त्या ज्या पावलं टाकत होत्या ते इतक्या तंतोतंत न चुकता आणि इतके छान पावलं टाकत होत्या. त्यांनी पुढच्या वर्षी सर्वांनी पांढरा ड्रेस शिवायचा. मंडळांनी लक्षात घ्या, हे जे मंडळ असेल त्या मंडळांनी लक्षात घ्या, आज हरिपाठाला दररोज हरिपाठाला ज्या मुलींना असतील त्यांना पुढच्या वर्षी ड्रेस द्यायचा, फ्रीमध्ये ड्रेस द्यायचा त्यांना. आणि मुलांना सुद्धा ड्रेस द्यायचा आहे आणि त्यांना टोप्या द्यायच्यात पांढऱ्या. कसा ड्रेस द्यायचा आहे? जरा उठून उभा राहा. तू उठून उभा राहा, उठून उभा राहा ना. तुला काय राहतं? हा नातू आहे, हा मुलांना ड्रेस द्यायचा ना, असाच मुलींना ड्रेस द्यायचा आहे. पण त्या पॅन्टी फक्त वेगळ्या आहेत. म्हणजे पांढरे शुभ्र कसे दिसतील मंडपामध्ये पावलं टाकताना. मग त्यांचे फोटो काढा आणि मग तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरवा. तुमचा हा सप्ताह गाजेल. काय डान्स चाललाय, काय पावलं चालते. ज्यांनी शिकवले ते गुरु त्यांचे महान आहेत. त्यांना जी पावलं शिकवली ना ते खरोखरच महान आहेत. शिकवल्याशिवाय येणार नाही त्यांना, आपोआप येईल का मनाने. किती छान पावलं टाकत होते ते, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी मात्र ड्रेसवरच पाहिजे तुम्ही. मंडळाने गोष्ट लक्षात घ्या, एवढे छान पावलं टाकत होते त्या. आणि ही पुढची भावी पिढी आहे, यांनाच घडवायचं आहे आपल्याला. जे रिटायर झाले त्यांचं काय? 70च्या पुढे गेले, 75च्या पुढे गेले आणि पाकिस्तानने जर आता युद्ध केलं आणि तुमच्या हातात जर बंदुकी दिल्या, चालवाल का तुम्ही? बंदुकी चालवाल? अरे बंदुकी घेऊन पडतील खाली. कारण बंदूक काही ती हलकी नसते खेळातली, ती जडचे जड असते, चालवू शकणार नाही ती बंदूक. मग हे जवान चालवतील उद्या. आपल्या कुळाचे वंशज आहेत हे, गावाचे आणि तालुक्याचे आणि जिल्ह्याचे आणि राज्याचे आणि देशाचे. म्हणून ह्यांना घडवण्यासाठी हे आहे, हे ज्ञान त्यासाठीच आहे. ते नाही साधती साधने, ते संत ते गुरु तुम्हाला एक साधन देतात आणि त्या साधनाने तुम्ही कोण आहे तुमची स्वतःची ओळख होते. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. कोण आहे तुम्ही? तुमच्या देहाला नाव ठेवलेली ती व्यवहार करतायत. उपजल्या बालकाशी नाव नाही ते पाशी, ठेवले नि नावेशी ओ दे तोटे. 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे, खरं आहे का ते? ओरिजिनल नाव पाहिजे, ओरिजिनल. बापाला तो बाबा म्हणायचा, मुलगा बाबा, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. आणि बाबा त्यांचं वय संपल्यावर गेले. मग ती शेताचं स्वतःच्या नावावर करायचं ना. तलाट्याकडे गेला, म्हणले माझ्या नावावर शेती करायची आहे. म्हणले नाव सांग, म्हणले बाबा. बाबा सगळे बघितलं, बाबा तर काहीच नाही. तू कुठे राहतो? अमुक गावामध्ये. 7-12 नंबर माहिती आहे का? हो. बाबा नाही आहे. बाबा नाव होतं का? बाबा ही टोपण नाव आहे. ओरिजिनल नाव काय? आपलं नावरस नाव असतं का नाही, तसं ओरिजिनल नाव आपलं वेगळं आहे. ओरिजिनल गाव आपलं वेगळं आहे. हे व्यवहाराचे दिलेलं गाव आहे, व्यवहाराने ठेवलेलं नाव आहे. आपलं ओरिजिनल नाव वेगळं आहे. आणि ते नाव देताना ते ने साधते साधने, ते साधन तुम्हाला देता हे तुमचं नाव आहे. गर्भातून ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला नाळ तोडली जाते. ती नर्स तुमची नाळ तोडली जाते. त्यावेळेला अगोदर जे भजन करत होता ते भजन चुकलंच ते वेगळंच म्हणा लागला तू. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला.
पद्मनाभ जोडेला ते नाव, मग ते सांगतात हे अरे हे आहे तू, मोठ काही गुरुमुखे उदयच दिशे आणि स्वयंभू ब्रह्माची दिशे तू आहे, तू स्वयंभू स्वतः तू आहे. मोठके गुरुमुखे उदय दिशे आणि स्वयंभू हृदय तूच असे. प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपैसे. अरे प्रत्यक्ष काय, तू कोण आहे तुला कळतं का, हे आहे. म्हणून त्याला महावाक्य दिलं जातं. काय दिलं जातं, कशावर मी बोलतोय, तेने साधते साधने. तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी मंत्र हाच खरा आहे म्हणून, मग हे तेने साधते साधने, साधन म्हणजे रामकृष्ण हरी का. मग महावाक्याच्या नावे गुरुकृपेचे ने थावे, माता हात उठविला नाही थापेटला जायचा. हे का म्हटलं गेलं 16व्या अध्यायामध्ये, हे का म्हटलं गेलं सांगा ना. माऊलीने असं का म्हटलं गेलं, अविद्यारूपी निद्रेमध्ये, अविद्यारूपी निद्रेमध्ये, विश्वरूपी स्वप्नामध्ये मी आणि माझा हा तुम्ही जो व्यवहार करत आलेला आहे, त्याच्यातून तू सावध हो, त्यातून सावध हो. तू तू नाहीये. ते साधन दिले जातं बरं का. असं आहे ते, तेने साधती साधने आणि मग तुटती भावाची बंधने. आपण बंधनात अडकलोय की नाही, मी माझ्यामध्ये अडकलोय, माझी पत्नी माझा पती, माझी मुलं, माझे आई बाप, माझी शेती, माझं घर, अडकलंय की नाही. ही बंधन आहेत की नाही, ही बंधनं तुटतात कशाने, महावाक्याने. कुठे मिळतं ते महावाक्य, संतांच्याकडे. कुणाकडे, संतांच्याकडे मिळतं. तो गुरु नाही, तो सद्गुरू आहे. सद्गुरूकडे मिळतं ते, सद्गुरू शोधायचा आहे. नुसता गुरु गुरु नको आहे. गल्ली बोळात गुरु आहेत, पायलीचे 15 दमडीचे 16, ते गुरु नाही, सद्गुरू वेगळे आहेत. जाग्यावर हा जयद्रथ आणि हा सूर्य, इतका रोग परमार्थ आहे. आणि तो परमार्थ ज्याला करता येतो त्याला सद्गुरू म्हणायचं आहे. असे शोधा तुम्ही, असे सद्गुरू आम्हाला पाहिजे. हा जयद्रथ आणि हा सूर्य रोग आहे तरी सुगम परी जनाशी झाला दुर्गम. का चुकले जयाचे वर्म सत्य मागमाकडे. सत्य असताना आम्हाला का बरं कळलं नाही. नाना साधनांचे उदार आणि हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. दासबोध काढा, 10व्या समासामध्ये आहे की नाही बघा. आकाशमार्गी गुप्तपंत जाणीती योगी समर्थ, इतराच हा गुह्यार्थ सहजा न कळे. का न कळे, मला कळायला पाहिजे. प्रत्येकाला भूक लागली पाहिजे. प्रत्येक जण स्वामी विवेकानंद झाले पाहिजे. तुम्ही देव पाहिला का. कीर्तन झाले की त्या कीर्तन करा, ते दराचे म्हणे तुम्ही देव पाहिला का, मला ओळख करून द्याल का. ते मग काय पण विचार, चल बाजूला. चुकीचा होता का स्वामी विवेकानंदाचा प्रश्न, चुकीचा होता का, तो बरोबर होता. प्रत्येक जण स्वामी विवेकानंद झाले पाहिजे. बोलण्याच्या ओघात मी बोलत सुरू झालं थोडा अर्धा तास जास्त. काय म्हणतोय मी, कुणाकुणाला झोप लागले तर हात वर करा. ज्याला झोप लागले त्याने हात वर करा. कीर्तन लगेच बंद करतो 2 मिनिटात. झोप लागली का कुणाला पाठीमागे, हात वर करत नाही कोणी, नाही ना. हे म्हणले 1.5 तास चालू दे अजून, 1.5 तास चालू दे अजून म्हटले, उशिरा सुरू झाले. चालू दे का, पाठीमागून बोला. काय सांगत होते मी आता, महाराज काय सांगत होते. लक्ष नाही, कीर्तनाकडे लक्ष नाही. मग लक्ष दिल्याशिवाय काय. तुम्हाला काय व्हायला सांगितलंय, स्वामी विवेकानंद व्हायला सांगितलंय. कीर्तनकार गेला बाजूला गेला की त्याला सांगायचं तुम्ही मागा सांगत होते मला सांगा. मी हे शोधत होतो, प्रत्येक सप्त्याला जातो गावी गावी मी, आणि तिथे मी शोधत होतो की मला हे मिळेल का माझ्यासारखं. ते साधन मला मिळेल का, त्या साधनाने मी पण जाईल का, माझं पण जाईल का, मी कोण आहे मला कळेल का, कोण आहे मी. निसंग निर्तत्व परब्रह्म आहे. तुम्ही सर्व कोण आहात, परब्रह्म आहात. कारण तुमच्या देहामध्ये तो ईश्वर आहे की नाही, आहे ना तुमच्या हृदयामध्ये. मग तुम्ही कोण आहात, देव. कोण आहे तुम्ही, तत्वाने बर का, शरीराने नाही. तत्वाने देव आहात. आणि शरीराने व्हायचं म्हणलं तर होऊ शकतं की नाही. हे देव झाले की नाही.
तुम्ही होऊ शकत नाही का? होऊ शकतं. अवघड काय? केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे ना. केलं पाहिजे का नाही? तुम्ही स्वतः देव होऊ शकता. तुम्ही स्वतः इथे येऊन कीर्तन करू शकता, कुठेही ट्रेनिंग न घेता. फक्त ते तत्व तुम्हाला पाहिजे. तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. ते साधन तुम्हाला पाहिजे ना. कोणतं साधन? कुठे मिळेल आम्हाला ते? विचारा पत्ता, मी सांगतो. ते साधन तुम्हाला मिळेल, पत्ता विचारा. आणि पत्ता माहीत असल्याशिवाय सांगत नाही कोणी, लक्षात ठेवा. आता तुम्ही मंडपात बसले का? मंडप तुमच्यात आहे? प्रश्न काय विचारतोय मी? तुम्ही मंडपात बसले का? मंडप तुमच्यात आहे? हा, मंडपात बसलेत ना, आहे की नाही? तुम्ही मंडपात बसले की नाही? का मंडप तुमच्यात आहे? मंडपात बसलेत तुम्ही. तसं आपण ब्रह्मांडामध्ये आलोत. आपण ब्रह्मांडामध्ये आलोत आणि आपलं कार्य संपलं की बाजूला. पाण्यामध्ये मासे खेळतात मस्तपैकी, पाण्यामधले जलचर खेळतात, त्यांचं आयुष्य संपलं की काठावर फेकून देतात. तसं या ब्रह्मांडामध्ये आपण आलोत, पण आपण मात्र ब्रह्मच आहोत. आपला हा देह हे साधन आहे आणि या साधनाने ओळखायचं मी कोण आहे. आणि एकदा का तुम्ही जर ओळखला, अरे मी तर ब्रह्मच आहे, मग ब्रह्माला जन्म असतो का? ब्रह्माला आईबाप असतात का? ब्रह्माला जन्म असतो का? ब्रह्माला मरण असतं का? ब्रह्म जन्मत नाही, ब्रह्म मरत नाही. तसे तुम्ही आहात. मग आपलं आहे का मरण? आहे का? देहाला आहे, आपल्याला नाही. हे ओळखायचंय. मग मी देह आहे का मी ब्रह्म आहे? मी ब्रह्म आहे. मग देह काय? साधन आहे. या साधनाने मला कळालं की मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म आहे हे जर कळालं, साधनाचा काय उपयोग आहे? मगाशी तुम्हाला सांगितलं, गाडी आम्ही आणली, गाडी बाजूला लावली आहे. आता गाडी घेऊन जाणार आम्ही, घर आलं की गाडी बाजूला आहे. तसं देवापर्यंत पोहोचण्याकरता ही गाडी आहे. हे 2 पायाचे, 2 हाताचे, 2 डोळ्याचे, 2 नाकाचे, 2 कानाची ही गाडी आहे. आणि देव मिळाला, ह्या गाडीचं काय काम नाही. मग कशाला असता राहील? दुःख राहील का? म्हणून ते म्हणले, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ह्या भावाचं बंधन तुटून जातं, तुम्ही मोकळे होता. पण हे कोण देतं? सांगतं कोण तुम्हाला? महाराजांनी सांगितलं 3ऱ्या चरणामध्ये, संतांनी प्राप्ती नाही, ग्रंथांनी बरोबर आहे. संतांविना प्राप्ती नाही, संतांविना प्राप्ती नाही. ज्ञान जे आहे ते संतच देतात, लक्षात ठेवा. संतांचाच अभंग आहे. एकनाथ महाराज संतच आहेत, संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. एकनाथ महाराजांनी सांगितलं हे की संताविण प्राप्ती नाही. हे जे ज्ञान आहे हे संतच तुम्हाला देऊ शकतात, सहजपणे तुम्हाला सांगू शकतात. हे बरं का, वाचून सांगणारे आहेत, पाठ करून सांगणारे आहेत, पण अनुभवाचे कमी आहेत, हे लक्षात घ्या.
अनुभव कमी आहे. पाठ करून कुणालाही सांगता येतं ना. आणि सध्या तेच चालू आहे, लक्षात ठेवा. सध्याच्या काळामध्ये कंबरेखालचे जोक मारून तुम्हाला हसवलं म्हणजे तुम्ही म्हणतात कीर्तन फार चांगलं झालं बरं का. अरे हसण्यासाठी नाही आहे कीर्तन, हे टाइमपास नाही आहे. कोण दिवस येईल कैसा ह्या देहाचा नाही भरोसा, संत असे म्हणतात. आणि हसता काय? अरे माझी ओळख राहील ना, मी माझी स्वतःची ओळख राहील की नाही, हसून काय करता. पण त्यांना माहीत झालंय पब्लिकचं मानकुट कुठं धरायचं, ह्यांना काय आवडतं, कसे हसतील हे, आणि त्यांचे पाकिट कसं भरतील. मंडळाची स्तुती करायची, मंडळाला नुसतं असं हातावर धरायचं, मंडळाच्या सगळ्या लोकांचं नावं घ्यायची, त्यांचं वर्णन करायचं. एका वाक्यात वर्णन होतं. हे माझे सगळे गायक, हे माझे मृदुंगमणी, तुम्ही सगळे मायबाप, नाही का, सगळे हजर झाले म्हणूनच कीर्तन आहे ना हे, असं म्हणत चालतं की नाही. प्रत्येकाची नावं घ्यायची, स्तुती करायची, पाकिट जास्त होते. मग 5,000 जायचे 10,000 होते, 10,000 जायचे 20,000 होते. मग मी 3 कोटीचं मंदिर उभा केलंय, मी 5 कोटीची शाळा काढली. तू काढ ना तुझ्या नावावर, शेती विक ना, इथं कशाला, इथले पैसे कशाला गोळा करतोय. हे अशी वृत्ती तयार झालेली आहे. खरं ज्ञान तुम्हाला सांगितलं जात नाही. काय खरंच ज्ञान आहे? मी एक निर्तत्व परब्रह्म आहे. मी या देहात अडकलोय. ह्या देहात अडकायचं का सुटायचंय? या देहामध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं का सुटायचंय? प्रत्येकाला सुटायचंय ना, का अडकायचंय? काय काय सांगा ना, काय बोलतच नाही लोक. अरे हा, तुम्हाला अडकायचंय का सुटायचंय? नक्की ना. मग काय सुटायसाठी? सुटायसाठी काय आहे? साधन पाहिजे का नको? साधन पाहिजे का नको? ते साधन संतांच्याकडे मिळतं. मग असे संत शोधतील कुठं? तुम्ही कुठे शोधायला जाणार? मी मुंबईवरून आलो तुम्हाला सांगायला. काय कारण होतं? आकरेसर कारण होते, गावंडे महाराज कारण होते. तुमच्या गावचे आहेत नाही गावडे महाराज? गावंडे का गावडे? गावंडे तुमच्या गावचे आहेत ना. त्यांनी आम्हाला इथं पाचारण केलं. ही त्या दोघांची कृपा आहे. मंडळाची तर आहेच आहे, पण त्या दोघांनी सांगितलं म्हणून मी इथे आलोय. काय सांगायचा उद्देश आहे मला तुम्हाला? की प्रत्येकाच्या घरी कीर्तनकार तयार झाला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी प्रवचनकार तयार झाला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी भजन आलं पाहिजे. कशाने येईल? काही ट्रेनिंग न घेता. महाराज मी जर एक गायला आता तर तुम्ही बरोबर वाजवला की नाही? पण मला माहित नाही काय, मला बोल काय माहित नाही, मला पेटी वाजवता येत नाही, मला हे बोल माहित नाही, पण माझ्या बोलण्यावर हे वाजवणार, त्यांच्या वाजवण्यावर मी बोलणार. हे कुठून आलं ज्ञान? तर माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा घोटी, जिल्हा नाशिक, ते माझे सद्गुरू आहेत. हे जसे सद्गुरू आहेत तुम्हाला गावाला मिळाले ना, तसे माझे सद्गुरू आहेत घोटीमध्ये. त्यांची कृपा झाली माझ्यावर, आणि संसार आणि नोकरी करता करता हे मला प्राप्त झालं. कुठे ट्रेनिंगला गेलो नाही, काय नाही. तसे तुम्ही याल इथे, प्रत्येक जणीला इथं अधिकार आहे यायचा. प्रवचन कराल तुम्ही, कीर्तन कराल, अवघड काही नाही. फक्त ते पाहिजे. कोणते संत शाळेत गेले ते सांगा तुम्ही? कोणत्या संतांनी ट्रेनिंग घेतली कीर्तनाची सांगा तुम्ही? जनाबाई कुठे गेली होती? मुक्ताबाई कुठे गेली होती? बहिणाबाई कुठे गेली होती? सखूबाई कुठे गेली होती? पण त्यांना येत होती का नाही? मीराबाई कुठे गेली होती? नाही कुठे गेली. त्यांच्या गुरुने दिलेलं जे नाम आहे, जे तत्व आहे, ते साधन आहे, त्यामुळे ते संत झाले. तुम्हाला नाही होत आहे? 15-15, 20-20 वर्ष तुम्ही म्हणताय त्याने असं सांगितलं मला, ते मी म्हणताय. अरे काय उपयोग आहे? तुम्ही कधी होणार? घरच्या घरी 2 मुलाची आई किंवा 3 मुलाची आई आहे. अरे तुम्ही 1000 मुलाची आई होऊ शकता ना, 1000 मुलाचे बाप होऊ शकता तुम्ही, होऊ शकता. अवघड काही नाही. पण तुम्ही हे समजून घ्या, संताशिवाय प्राप्त होत नाही. संत आहेत, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. संत परंपरा कधीही बुडणार नाही, आणि ते ज्ञानही कधी बुडणार नाही, ते साधनही कधी बुडणार नाही. आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या संतांच्या नामामध्येच आहे. म्हणून शेवटचं, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत,
साधने तेने साधती तेने साधती साधने तेने साधती साधने मनोरथ पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने सर्वांना भजन करायचे, हात वरती करा. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे, एक हात नाही. राहू दे एक तास असेच. अतिशय छान कार्यक्रम झाला. हरिपाठापासून श्रीमद भागवत कथा झाली असेल सकाळ संध्याकाळ, आणि हा आनंदी कार्यक्रम विशेष म्हणजे तरुण पिढींना उत्साहित करणारा हा कार्यक्रम आहे. तुम्ही आज लाईट नसल्यामुळे एवढी संख्या होईल की नाही येईल की नाही असं वाटलं होतं, पण सर्व मंडप भरून गेला आणि तुम्ही अतिशय उत्साहाने या ठिकाणी आलात. गायक असल्यामुळे मला जास्त काही त्रास नाही आहे. मृदंगमणीचं काय बोलायलाच नको. असे जर गायक आणि मृदंगमणी असले तर रात्रभर जरी हे कीर्तन चाललं तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बसलेले काय प्रॉब्लेम नाही ना. मी असं उभं राहतो अजून 2 तास. खरं सांगतोय मी. तो उत्साहच असतो, लक्षात घ्या. तो उत्साहच असतो. या ठिकाणी उभा राहिल्यानंतर ही नारद गादी आहे.
इथं खरंच बोलायचं, काय खोटं बोलायचं नाही. कशा करता उभं राहतोय? 100 शब्द बोलले की एक रक्ताचा थेंब आटतो बरं का. तुमच्यासाठी एक बाटली आटू द्या, काय हरकत नाही, पण कशासाठी आटू द्या तुम्ही हे कळून घ्या. काय कळून घ्या? एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. काय मनोरथ असतो? संसारातलं जर मनोरथ असतं तर पूर्ण कधी होतं का? संसारातल्या गोष्टी पूर्ण कधी होतात का? त्या वाढतच जातात, कधी पूर्ण होत नाहीत. एक गाडी असते तर दुसरी गाडी, एक घर असतं तर दुसरं घर, 2 एकर असतं तर शेजारचं 2 एकर निघालं ते घर घ्यायचंय, दुसऱ्याची गाडी गेली तर मलाही तशी पाहिजे. ह्या इच्छा वाढत जातात आणि इच्छा वाढल्या की दुःख येतं. इच्छा जेवढे वाढत तेवढं दुःख पात्रात पडतं. तर हे नको आहे. मला काय पाहिजे? कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की अर्जुना, अरे वेदू जरी झाला तरी मातेने नता वाया गेला, कनू सांडून उपरला कोंडा तैसा, म्हणून मज एके विन मला प्राप्त कर बाबा तू, हे त्रयी धर्म आकारण आता माते काय जाणून नेन, तू सुखी होशी. सुखी व्हायचं की नाही तुम्हाला? सर्वांना सुखी व्हायचं की नाही? कशाने? अरे ईश्वर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुखी नाही का? ज्याच्याकडे ईश्वर आहे तो घाबरेल का कुणाला? मी देव आहे म्हटल्यानंतर तुम्ही घाबराल का? म्हणून अर्जुनाला कृष्ण भगवान म्हणाले, अरे तू मला प्राप्त करून घे, सगळं प्राप्त केल्यासारखं आहे. पण मला सोडून जर तू प्राप्त केलं सगळं तर त्याला काय उपयोग नाही. हे कोंडा आहे म्हणले सगळं. कुणाला प्राप्त करायचंय? ईश्वराला. तो तुम्हाला प्राप्तच आहे, तुमचं फक्त अज्ञान बाजूला काढायचं. आणि अज्ञान बाजूला काढण्यासाठी ते साधन पाहिजे. ते साधन कोण देतं? तर संत देतात. संत कुठे शोधायचे? तर विचारायचे. जो कीर्तन करतो त्यालाच विचारायचं, आम्हाला ते साधन पाहिजे. खोटं आहे का? ज्याला पण गरज लागली पाहिजे की नाही? भूक लागली पाहिजे की नाही? भूक सगळी लागते, पण हे भूक नाही लागत की मला ते साधन द्या. ते जसे संत झाले तसे मलाही संत व्हायचंय. संसार करून संन्याशापेक्षा गृहस्थाला लवकर पुण्य मिळतं, लक्षात घ्या. संन्यासाला काय ताणच नसतो ना, नाही बाप सांभाळायचे, नाही बायको ना मुलं, त्याला काय ताण नसतो. पण संसारातल्या माणसाला सर्व जबाबदाऱ्या करून ते प्राप्त करायचंय, म्हणून संसाराला लवकर प्राप्ती आहे. आणि तुम्हाला ते करू शकता. तुम्ही सर्व कला प्राप्त करू शकता. पण 14 विद्या 64 कला जरी झाल्या अवघड सकळा, तरी एक नाही उपजे प्रेम कळा, तरी झाल्या निष्फळ. रामदास स्वामी म्हणतात काय करायला पाहिजे? प्रेम कळा प्राप्त झाली पाहिजे. आणि ती प्रेम कळा संतांनी दिलेले साधन, त्यामुळे प्रेम कळा निर्माण होते. आणि प्रेम कळा निर्माण झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ दिसतं सगळं. तुमच्यातलं पाप निघून जातं, तुमच्या डोळ्यातलं पाप निघून जातं, तुम्हाला स्वच्छ दिसतं. धृतराष्ट्राला सांगितलं एक वाईट माणूस आणून बाबा त्याची पूजा करायची आहे. धृतराष्ट्र गेले बाहेर, म्हणले देवा ही कुणीच वाईट माणूस दिसत नाही, कुणाला आणू मी? कारण धृतराष्ट्र कसा होता? युधिष्ठिर कसा होता? युधिष्ठिर पुण्यवान होता की नाही? युधिष्ठिर म्हणले मला कोणी पाप दिसत नाही कोणी. मग दुर्योधनाला सांगितलं तू एक पापी माणूस आण, त्याची पूजा करायची आहे. काय आण? मग काय आण? चांगला माणूस आण. चांगला माणूस आण. ह्याला पापी सांगितलंय. दुर्योधनाला चांगला माणूस दिसेल काय? दुर्योधन स्वतः पापी होता, मग त्याला जग सगळं पापी दिसत होतं की नाही? म्हणला देवा एकही नाही चांगला. हे असं कसं काय होऊ शकतं? ज्याच्या डोळ्यामध्ये जे पाप आहे, ज्याचा डोळा, ज्याचा चष्मा जसा लावलाय त्याला तसं पाप दिसतं. जगाने किती सांगू द्या, पण मला खात्री आहे पूर्ण जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला काय पूजा ध्यान जप करायची गरज नाही, कारण त्याला सर्व सृष्टी चांगली दिसते. जगाचं काय ऐकताय तुम्ही? याला आणि याला फरक आहे. डोळ्याला आणि कानाला फरक आहे की नाही? फरक 4 बोटाचं अंतर आहे. स्वतः खात्री करा. आणि ती नामाने होते, लक्षात घ्या. त्या तत्वाने होते, त्या साधनाने होते. आणि ते साधन देणारे संत आजही ह्या जगामध्ये आहेत. पाठांतर करून नुसतं ऐकू नका, अनुभवा वाचून सांगणे हे न हिताचे. अनुभव पाहिजे का नको? अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. म्हणून ह्या सगळ्या अगदी आनंदमय गोष्टी आहेत. तुम्ही त्या करू शकता. नवीन पिढी घडू शकते. त्यांनाही सर्व हे कला येऊ शकतात. प्रेमकळा येऊ शकते. कला न येता प्रेमकळा पाहिजे. देव जवळ असला की बाकी सगळ्या कला आपोआप येतात बरं का. म्हणून हा आनंदाचा दिवस. आणखीन तुमची परंपरा 34 वर्ष काय, 100 वर्ष होऊ द्या, 200 वर्ष होऊ द्या, हजारो वर्ष होऊ द्या. या पिढीने तसंच पुढं करू द्या. आणि तुमचा गाव अख्ख्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अगदी नावाला येऊ द्या.
की अमुक गाव काय सारशी काय गाव आहे ते, काय गावातली मुलं आहेत सगळे शाकाहारी, त्या गावात कोंबड्या पाळत नाही कुणी, त्या गावात मंडरे पाळत नाही कुणी, त्या गावात कुणी वाटे करत नाही आणि सगळे शुद्ध शाकाहार, कुणाचं भांडण नाही, कुणाचं तंटा नाही आणि शांती मुक्त अगदी आनंदमय ते गाव. येऊ द्या ना पेपरमध्ये, काय हरकत आहे. असा मोठ्याने तिथं सप्ताह होतो आणि अनेक गावचे लोक तिथं सप्त्याला जातात. होईल की नाही? त्या गावातच कीर्तनकार घडले, त्या गावातच प्रवचनकार घडले आणि त्या गावातच इथं किती आहे? इथं तुमचा नंबर किती आहे तुमच्या गावातला? इथे एवढ्यात नंबर तुमच्या गावातला आहे का? तुम्ही या गावचे आहेत का? मी पण या गावचा नाही. तुम्ही या गावचे आहेत? आहे का कोण या गावचं? मग आमच्या गावात तयार झाले पाहिजे. इथे वाटत नाही तुम्हाला अवघड आहे का? अवघड काही नाही, सहज होऊ शकतं. तुम्ही मनात तर आणा, ते घ्या फक्त ते साधन, ते नाही साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. मग सगळं भवाचं बंधन तुटेल, ते साधन तुम्हाला प्राप्त होईल. कोणतेही संत शाळेत गेले नाही, कुठे शिकायला गेले नाही, त्यांना आपोआप आलं ते. आणि पुन्हा एकदा प्रेमाने भजन करा, त्या संतांची कृपा. ज्ञानेश्वर असणाऱ्या माझ्या बालक नातू म्हणू, नाती म्हणू, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. गायकासाठी टाळ्या वाजवा आणि मृदंगमणीसाठी टाळ्या वाजवा आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल टाळ्या वाजवा. सर्व आनंदी आनंद. आणि याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णिमारंभन झालेली सेवा माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा घोटी, जिल्हा नाशिक यांच्या चरणी अर्पण करून, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण